मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण अंजली दमानिया यांनी शिरसाटांवर गंभीर आरोप केले। महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणी कमी आणि बिझनेस जास्त आहे असं त्यांनी म्हटलंय। पैसे कमावण्यासाठी राजकारण करत असल्याचा दमानियांचा आरोप आहे। निविदा कोणतीही असली तरीही 3 कंपन्यांनाच काम दिलं जातं असं देखील दमानिया यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात आता जे राजकारणी आहेत, सगळे नेते मंडळी आहेत, ते आता राजकारणी कमी, बिझनेसमॅन जास्त आहेत। प्रत्येकाचे आपापले बिझनेसेस आहेत, त्यांच्या सगळ्या जवळच्या लोकांचे बिझनेसेस आहेत, परिवारातल्या लोकांचे बिझनेसेस आहेत आणि हेच बिझनेस करण्यासाठीच हे राजकारणात येतात, कारण त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे देशसेवा बिलकुल नाही आहे। त्यांच्यासाठी राजकारण फक्त एक पैसे बनवण्याचं साधन आहे। आत्ताच काही दिवस झाले आपण बघितलं की शिरसाटांचं नाव अनेक ठिकाणी आलं। मग ते विट्सची केस असो, तिथे त्यांनी अफाट कोट्यवधी रुपयांनी ते हॉटेल घेण्याचा जो त्यांनी निविदा भरली, त्यानंतर त्यांचे MIDC त्यांनी ज्या जमिनी घेतल्या, तर एवढा अफाट पैसा येतो कुठून, कसा काय सोर्स आहे यांचा? सामाजिक न्याय विभाग त्यांनी आता फेब्रुवारीमध्ये GR काढला, फेब्रुवारी 25ला, आणि मार्चमध्ये त्याची निविदा काढली। इतकी अफलातून निविदा आहे, याच्या आधी आपण कधी ऐकली नाही अशी ही निविदा त्यांनी काढली की स्वच्छता, मनुष्यबळ आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, या तिघांचा खरं कोणाच्या कशाशीही संबंध नाहीये, पण या तिन्ही गोष्टींची एकच निविदा काढण्यात आली। गंमत अशी आहे की आत्ताच्या घटकेला सगळ्या पक्षांनी आपापली वाटून घेतलेली, जी आपण म्हणतो ना, सगळं ठरवून वाटून घेतलं जाते, त्याच्यात क्रिस्टल, BVG आणि स्मार्ट सर्व्हिसेस या 3 कंपन्या, काही कुठचंही महाराष्ट्रात निविदा असो, कुठचीही, याच 3 कंपन्या त्या क्वालिफाय होतात।